नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पूर्वजन्मीची पुण्याई असेल ना श्रोते हो, तरच ईश्वराची आवड निर्माण होते बरं का. बघा ना, आळंदीवरून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही जेव्हा पंढरपूरला सर्वप्रथम गेली, तेव्हा त्या विठोबाचं दर्शन जेव्हा झालं ना, सुंदर मनोहारी रूप पाहून केवढा आनंद झाला हो त्यांना. एवढा आनंद झाला की त्यावेळी शेजारी उभ्या असलेल्या आपल्या मुक्ताईला ज्ञानोबा माऊली म्हणाल्या, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजणी, रूप पाहता लोचनी. हो, मुक्ताईला ते कौतुकानं साजणी म्हणत बरं का. तिला सांगत आहे, रूप पाहून किती आनंद झाला आहे मला, सुख मिळालेलं आहे. तेव्हा मुक्ताईनं म्हटलं, दादा, विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झालात, आपण सुखी झालो, परंतु लोकांना का विठोबाच्या दर्शनाने सुख मिळत नाही? विठोबाचं दर्शन घेतल्यानंतर लोक सुखी का होत नाही दादा? आणि तुम्ही म्हणता की सुख मिळालं. पुढे तुम्ही म्हणता की तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. माऊली म्हणाल्या, अगं मुक्ते, बहुता सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. अगं, पूर्वजन्मीची पुण्याई असेल ना मुक्ते, तरच ईश्वराची आवड निर्माण होते बरं का. त्यासाठी नीती, धर्माचं आचरण आणि ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने केलेली जीवनाची जर वाटचाल असेल ना, तर नक्कीच या जन्मी आपल्याला ईश्वर भेटतो. त्या जन्मी आपल्याला ईश्वराची आवड निर्माण होते. तुला सांगतो, सर्व सुखाचं आगर जे आहे ना, ते हा विठोबाच आहे. हा विठोबा सर्व सुखाचा आगर आहे. अगं, तो केवळ मूर्तीत नाही, तर हा संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये व्यापला आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये हा विठोबा व्यापला आहे. आणि म्हणूनच ह्या विठोबाचं दर्शन घेतल्यानंतर माऊलींना किती आनंद झाला. म्हणून माऊली म्हणाल्या, हजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा धनु, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हजी सोनियाचा दिनू. किती म्हणून आनंद झालेला आहे. अगं, सुख काय असतं याची कल्पनाच करत नाही. आणि संतांनी याची कल्पना केली आहे, संतांनी याची अनुभूती घेतलेली आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय काय म्हणतात बघा ना, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग. सर्व संतांनी या विठोबाच्या रूपाची अनुभूती घेतलेली आहे. अमृतराय महाराज सुद्धा म्हणतात, त्यांना सुद्धा फार छान अनुभूती आली आहे. ते पण म्हणतात, हजी मी ब्रह्म पाहिले, आजी मी ब्रह्म पाहिले, अगणित सुरगण वर्णिती जासी, कटिकर नट सम चरण विटेवरी, ध्यानी पाहिले, आजी मी ब्रह्म पाहिले.
नामदेवराय कशाला मागे राहणार आहे. नामदेवरायांना सुद्धा अनुभूती आली आणि त्या अनुभूतीतूनच ते म्हणाले, सुखाचे हे सुख श्री हरी मुख, सुखाचे हे सुख पाहताही भूक, पाहताही भूक तहान गेली, तहान गेली, सुखाचे हे सुख. सर्व संतांना या विठोबा माऊलीच्या अत्यंत सुंदर अशा मनोहारी रूपाचं दर्शन घेतलं आहे आणि सर्व संतांना अनुभूती आलेली आहे. आणि म्हणूनच ही अनुभूती आपल्याला मिळावी म्हणून ज्ञानोबा माऊली काय म्हणतात, हरिपाठामध्ये म्हणतात, अहो हरिपाठ म्हणजे ईश्वराची अनुभूती आहे. हरिपाठ म्हणजे हा आनंद आहे. ईश्वराची आवड उत्पन्न करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाचा मार्ग सांगितलेला आहे. ते म्हणतात, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. आणि म्हणूनच संतांची संगत लाभली, त्यासाठी संतांच्या ग्रंथांची अनुभूती घ्या, संतांच्या ग्रंथांचं स्मरण करा आणि वाचन करा. त्या वाचनाने मिळणारी जी अनुभूती आहे ती अनुभूती आपल्या हृदयाला मिळते. आणि ही अनुभूती मिळाली की निश्चितच ईश्वराची आवड निर्माण होते. आणि ईश्वराची आवड निर्माण झाली की या ईश्वराचे दर्शन झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही. श्रोते, संतश्रेष्ठ तुकोबाराय काय म्हणतात, काय वानू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय वानू आता मज निरंतर जागविती. काय स्थिती असेल हो या संतांची. सर्व संतांनी विठोबाच्या दर्शनात अत्यंत आनंदी अनुभूती घेतली आहे. ब्रह्मानंदी जीव होई वेडा की पिसा, ब्रह्मानंदी जीव होई वेडा की पिसा, ब्रह्मानंदी जीव होई वेडा की पिसा. आणि म्हणूनच या संतांनी घेतलेल्या या अनुभूतीतूनच शेवटी आपल्याला असेच म्हणावे वाटते, संतांचा हा संग लिहवी अभंग, संतांचा हा संग लिहवी अभंग, स्वये पांडुरंग भजनात दंग, संतांचा हा संग लिहवी अभंग. काय संतांचं ते आचरण. म्हणून धन्य ती संतांची परंपरा, धन्य ते संतांचे जीवनादर्श आणि धन्य त्यांच्या जन्मोजन्मीची साधना. म्हणूनच म्हणावेसे वाटते, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. श्रोते हो, राम